अध्याय 22. श्री गणेशाय नम. नामधरक शिष्यराना लागे सिद्धाची आचरणा. कर जोडुनी जाना विनवी तसे परियेसा. जय जयाजी योगीश्वरा. शिष्य जन मनोहरा. तुची तारक भवसागरा. अज्ञान तिमिरा ज्योती तू. तुझा चरण संपर्क होता. झाले ज्ञान मजाता. परमार्थ वासना तत्वता. झाली तुझे प्रसादे. दाखवली गुरुची सोय. तेने सकळ ज्ञान होय. तुची तारक योगी राय. परमपुरुषा सिद्धमुनी. गुरुचरित्र कामधेनू. सांगितले मज विस्तारुणे. अद्यापि न धाये माझे म्हणू. आणि आवडी होतसे. मागे तुम्ही निरोपले. श्री गुरु गाणगापुरी आले. पुढे कैसे वर्तले. विस्तारावे दातारा. एकोणी शिष्याचे वचन. सांगे सिद्ध संतोषण. म्हणे शिष्या तू सगुण. गुरुकृपेचा बाळक. धन्य धन्य तुझे जीवन. धन्य धन्य तुझे मन. होसी तुची पूज्यमान. या समस्त लोकांत तुवा प्रश्न केलासी संतोष. माझ्या मानसी उल्हास होतो सांगावयासी. गुरुचरित्र कामधेनू पुढे वाढला अनंत महिमा. सांगता असे अनुपमा. श्री गुरु म्हणाले गाणगा भुवना. राहिले संगमी गुप्त रूपे. भीमा उत्तर वाहिनीसी. अमरजा संगम विशेषी. अश्वत्थ नारायण परियेसी. महावरद स्थान असे. अमरजा नदी थोर. संगम झाला भीमा तरी. प्रयागासमान असे तीर्थक्षेत्र. अष्टतीर्थे असती तेथे. तया तीर्थाचे महिमान. अपार असे आख्यान. पुढे तुझ विस्तारून सांगेन एक एक शिष्योत्तमा. तया स्थायी श्री गुरुमूर्ती होती. गौप्य अतिप्रती. तीर्थ महिमा करणे ख्याती. भक्तजन तारणार्थ. समस्त तीर्थे श्री गुरुचरणी. ऐसे बोलती वेद पुराणी. त्यासी कायसे तीर्थ गहनी. प्रकाश करी क्षेत्रांसी. भक्तजन तारणार्थ. तीर्थे हिंडिक श्री गुरुनाथ. गौप्य होती कलियुगात. प्रकट केली गुरुनाथे. तेथील महिमा अनुक्रमेसी. सांगो पुढे विस्तारेसी. प्रकट झाले श्री गुरु कैसे. सांगेन एका एक चित्ते. ऐसा संगम मनोहर. तेथे वसती श्री गुरुवर. त्रिमूर्तीचा अवतार. गौप्य होय कवने परी. सहस्त्र किरणे सूर्यासी. केवी राहावेल गौप्यसी. आपोआप प्रकाशी होय सहज गुणतयांचे. वसती राणी संगमासी. जाती नित्य भिक्षेसी. तया गाणगापुरासी. मध्यान काळी परियेसा. तया ग्रामी द्विजवर असती. एक शतघर. होते पूर्वी अग्रहार. वेदपाठक ब्राह्मण असती. तया स्थानी विप्र एक. राहत असे सुशिनदेक. पाहर्या त्याची पतिसेवक. पती व्रता शिरोमणी. वर्तत असता दरिद्र दोषी. असे एक वांज म्हैस. व्यसन घातली तियेसी. दंतहीन अतिवृद्ध. नदी त्रिमळयासी. क्षार मृतिका वहावयासी. नित्य द्रव्य देती त्यासी. मृतिका क्षार वहावया. तेने द्रव्य वरो घेती. येणे रीती काळ क्रमिती. श्री गुरुनाथ अतिप्रीती. येती भिक्षेसी त्याचे घरी. विप्र लोक निंदा करीती. कैचा आला येती म्हणती. आम्ही ब्राह्मण असो श्रोती. न ये भिक्षा आमचे घरी. नित्य आमचे घरी देखा. विशेषान्न एक शाखा. असे तेजुनी येती एका. जातो दारिद्र्याच्या घरी. ऐसे बोलती विप्र समस्त. भक्तवत्सल श्री गुरुनाथ. प्रपंचरहित परमार्थ करणे असे आपल्या मनी. पाहे विदुराच्या घरा. प्रीती कैसी शार्ग्रधारा. दुर्योधन राजद्वारा. कधी न वचे परियेसा. सात्विक बुद्धी जे वर्तती. श्री गुरूंची त्यासी अतिप्रती. इह सौख्य अपरागती. देतो आपल्या भक्तांसी. ऐसे कृपळा परमपुरुष. भक्तावरी प्रेमहर्ष. त्यासी दुर्बळ काय दोष. रंका राज्य देऊ शके. जरी कोपे एकादेसी. भस्म करील परियेसी. वर देता दारिद्र्यासी. राज्य होय शितींचे. ब्रह्मदेवे आपुल्या करे. लिहिली असती दृष्टाक्षरे. श्री गुरुचरण संपर्के. दृष्टाक्षरे ती शुभ होती. ऐसे ब्रीद श्री गुरूंचे. वर्णू न शके माझे वाचे. थोर पुण्य त्या ब्राह्मणांचे. श्री गुरु जाती तया घरा. वर्तत असता एके दिवशी. न मिळे वरू त्या ब्राह्मणासी. घरी असे वांज म्हैसी. नेली नाही मृतिकेसी. तया विप्रमंदिरासी. श्री गुरु आले भिक्षेसी. महाउष्ण वैशाख मासी. मध्यान काळी परियेसा. ऐसे श्री गुरु कृपामूर्ती. गेले द्विजग्रह प्रती. विप्र गेला याचक वृत्ती. वनिता त्याची घरी असे. भिक्षा म्हणता श्री गुरुनाथ. पतिव्रता आली धावत. साष्टांगी दंडवत करीती झाली तयेवेळी. नमन करुणी श्री गुरुसी. विनवितसी भक्तीसी. आपला पती याचक वृत्तीसी. गेला असे अवधरा.
उत्कृष्ट धान्य घरीभूत गेहुनी येतील पती त्वरित तव वरी स्वामी बैसा म्हणत पिढे घातले बैसावया श्री गुरुमूर्ती हास्यवदन बैसते झाले शुभासन तिये विप्र श्रियेसी वचन बोलती शिरे काहो न घालिसी तुझे द्वारी असता महिसी सिर काहो न घाली भिक्षेसी आम्हा ते तू का चाळवीसी नाही वरू म्हणूनिया श्री गुरुवचन ऐकून विप्रवनिता करी नमन वांज महिषी दंतहीन वृद्धत्व झाले तियेसी उपजतांची आमुचे घरी वांज झाली दगडापरी गाभा नमाचे कवने परी रेडा म्हणून पोषितो याची कारणे तियेसी व्यसन घातली परियेसी वाहता ती मृत्तिकेसी तेने आमुचा योगक्षमा श्री गुरु म्हणती तियेसी मिथ्या बोलसी अम्मासी त्वरित जाऊनी मैसीसी दुहुनी आणि श्री अम्मा ऐसे वचन ऐकोनी विश्वास झाला तिचे मै काष्टपात्र घेऊनी गेली एका दोहवया श्री गुरुवचन ऐकून विप्रवनिता जाताशन दुभली शिर संतोषण भरणे दोन तये वेळी विस्मय करी विप्रवनिता म्हणे ईश्वर हा तत्वता यांचे वाक्य परिसता काय नवल म्हणतसे सिर घेऊनी घरात आली पतिव्रता त्वरित तापविती झाली अग्नीत सवेंची विनवी परियेसी श्री गुरु म्हणती तियेसी घाली होशीर भिक्षेसी जाणे अम्मा सोस्थानासी म्हणून निरोपिती तयेवेळी परिसोनी स्वामींचे वचन घेऊन आली शिर भरण केले गुरुनाथे प्राशन अतिसंतोष करुणिया संतोषने श्री गुरुमूर्ती वर देती अतिप्रीती तुझे घरी अखंडित लक्ष्मी राहे निरंतर पुत्रपौत्री श्रेयायुक्त तुम्ही नांदाल निश्चित म्हणून निघाले त्वरित संगमस्थानी आपुल्या श्री गुरु गेले संगमासी आला विप्र घरासी एकता झाला विस्तारेसी महिमा श्री गुरुमूर्तीचा म्हणे अभिनव झाले थोर होईल ईश्वरी अवतार आमुच्या दृष्टी दिसे नर परमपुरुष तोची सत्य विप्र म्हणे श्रेयसी आमुचे गेले दरिद्र दोष भेट झाली श्री गुरु विशेष सकळाभिष्टे साधली म्हणून मनी निर्धार करीती भेटी जाऊ कैचा येती हाती घेऊन आरती गेले दंपती संगमासी भक्तिपूर्वक श्री गुरुसी गंधाक्षता धूप दीपेसी नैवेद्यता भूल प्रदक्षिणेसी पूजा करीती सद्भावे येणे परी द्विजवर लाधता जहाला जैसावर कन्या पुत्र लक्ष्मी स्थिर पूर्ण आयुष्य झाले जाण सिद्ध मने शिष्यासी श्री गुरु कृपा होय जासी दैन्य कैसे त्या नरसी अष्ट ऐश्वर्य भोगितसी मने सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार एकता होय मनोहर दैन्य वेगळा होय त्वरित इति श्री गुरुचरित्रामृत वंध्या महिषी दुग्ध देत निश्चयाचे बळे सत्य भाग्य आले विप्रासी इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वती पाख्यान सिद्ध नामधारक संवादे वंद्या महिषी दोहन नाम दो विशुद्ध्याय श्री गुरुदत्तात्रेय अर्पितमस्तु विसंख्या 63 श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु अध्याय 22 समाप्त झाला.